नमस्कार मित्रांनो, मी अमोल गावडे, सामाजिक संघर्ष. मित्रांनो, हे काय आहे मला कळत नाही नक्की. हे मला सांगा तुम्ही. लग्नाची मागणी या नावाने यूट्यूब चॅनल आहे. तर हे मला काय कळत नाही. लोकांना कसं समजावायचं हे मला समजत नाही. हे लग्नाची मागणी काय विषय आहे? लग्नाची मागणी म्हणजे काय आहे? आता पुढे आपण बघूया. हे बघा, मला लग्न करायचे आहे, रिटायर नवरा हवा, वयस्कर माणसासोबत मला लग्न करायचे आहे. ही पोरगी किती वर्षाची आहे तुम्हाला काय वाटतं? आणि पोरगी दाखवली किती वर्षाची आणि रिटायर माणूस पाहिजे त्याला. बरं, दुसरी जाहिरात बघूया. मला अर्जंट लग्न करायचं आहे, 55 ते 65 वर्षापर्यंत रिटायर माणूस पाहिजे, संपूर्ण वेळ माझ्यासोबत घालवायला पाहिजे. ही मुलगी बघा किती वर्षाची आहे. मी काय सांगते. आता तिचे व्ह्यूज बघा, 25,000 लोकांनी बघितलं आहे. हे पहिलीचे 41,000 लोकांनी बघितलं. तिसरी बघा, मला लग्न करायचं आहे, 60 ते 70 वयाच्या नवरा पाहिजे, घर जावीचा पाहिजे. आता ही मुलगी बघा किती वर्षाची आहे आणि कोणत्या पोझिशनमध्ये राहिली आहे ती. म्हणजे लोकांना वेळ लावायची पाळी आहे. हे बघा, आणि हिला 95,000 लोकांनी बघितलं आहे. आता चौथी बातमी बघूया. मला पण लग्न करायचं आहे, वयाची काहीच अट नाही आणि या मुलीला 55 ते 60 वर्षापर्यंत व्यक्ती पाहिजे असं ती म्हणते. आता ही किती वर्षाची आहे बघा, 20 वर्षाची असेल. पाचवी बातमी बघा, मला अर्जंट लग्न करायचं आहे, लगीन करायचं आहे असं ती म्हणते. आता हिची पण अट किती, 1,000 लोकांनी बघितलं आहे. काय चाललं आहे मित्रांनो? सावध राहा. हे जे नको ते धंदे चालले आहेत ना, हे सगळे बंद व्हायला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही लोकांनी एकमेकांना प्रचार करा. लोकांचे हे असले नको ते धंदे ना सगळे उघड झाले पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र या. मी अमोल गावडे बोलतो आहे. लोककल्याण सामाजिक संस्था सिंधुदुर्ग या नावाने रजिस्टर आहे आणि हे सगळं भांडाफोड करायचं आहे मला. यासाठी मी प्रचंड व्हिडिओ टाकत असतो. हे बघा, प्रामाणिकपणे जर काम करत असाल मला काही इश्यू नाही. प्रामाणिकपणे काम करा, कष्ट करा आणि मेहनतीचं फळ घ्या. पण लोकांना लुटालुटीचे धंदे करू नका. लोकांना लुटून काय भेटणार आहे? यांनी शॉर्ट टाकले ना, ते शॉर्ट पण बघा. हे काय आहे शॉर्टमध्ये काय सांगतायत बघा. हे काय आहे? सगळे मुलींचे फोटो दाखवलेत, काय दाखवलं आहे. आणि ह्यांच्यावर ॲक्शन घेणारं कोण नाही, कसं काय हे मला कळत नाही आहे. कोणच ॲक्शन घेत नाही यांच्यावरती. नंबर टाकला आहे, नंबरावरून शोधून काढा ना, त्याला ट्रॅकिंग करा, त्या व्यक्तीला ट्रॅक करा. कारण प्रचंड लोकांना लुटत आहेत हे लोकांची संपत्ती लुटत आहेत. एक विचार करा, हे लोक पैशासाठी एवढे हावरट आहेत हे लोक, की हे लोक एखाद्याला मारू शकतात ठार. एखादा वयोवृद्ध असेल, त्याने भरपूर आयुष्यभर कमाई केली आहे, कमवून ठेवलं आहे आणि ही छोटी छोटी मुलं त्यांना लुटून जात आहेत. ही उद्या त्यांचा बॉयफ्रेंड येऊन त्यांचा गेम करू शकतो. चुकीचं काम होऊ शकतं. हे लोकांच्या का लक्षात येत नाही आणि लोक पण त्यांना का बघतायत हे मला कळत नाही. एक विचार करा, सामाजिक संघर्ष याचे फॉलोअर्स किती आहेत? फार कमी आहेत. आणि यांचे फॉलोअर्स बघा किती आहेत, ते 2.15 हजार एवढे फॉलोअर्स आहेत त्यांचे. विचार करा, हे कसे काय वाढले? म्हणजे हे जे चोर मंडळी असतात त्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत आणि प्रामाणिकपणाला काहीच किंमत नाही आहे. कळलं ना मित्रांनो? मी ओरडून सांगतो आहे कसं सावध राहायचं, कसं सांभाळायचं स्वतःला, हे मी सांगत असतो कायम. माझे व्हिडिओ बघा तुम्ही सामाजिक संघर्षावरती. मित्रांनो, एक जरी व्हिडिओ चुकीचा आढळला किंवा जरी संशयास्पद आढळला, तुम्ही जरी आम्हाला पेमेंट नाही केलात तरीसुद्धा मला जेलमध्ये पाठवू शकता, हे लक्षात घ्या. कळलं ना? माझी लिगली तक्रार देऊ शकता. मी जे काम करतो आहे, मी जे व्हिडिओ टाकतो आहे त्याची लिगली तक्रार देऊ शकता. कळलं का? हे काय चाललं आहे? नको ते धंदे चालले आहेत हे लग्नाच्या नावाखाली. हे इंस्टाग्रामवरतीच आहेत आणि काय बोलायचं, काय चाललं आहे हे मित्रांनो? हे बघा, तुम्हाला हे बघा, फोन नंबर पण सांगितला आहे त्यांनी. हा फोन नंबर पण बघा. आणि ती बरं बाई आहे, ती पण सुशिक्षित दिसते. म्हणजे काय चाललं आहे बघा ना. तुम्हाला गंमत दाखवतो तुम्हाला थोडक्यात. आता व्हिडिओ बघा. हा पहिला व्हिडिओ आपण ओपन करूया. फी चांगली आहे. ही बाई सुशिक्षित वाटते. हा माणूस जॅकेट वगैरे घालून बसलाय. हे फ्रॉड मंडळी आहे ते. सर, दोन्हीमध्ये काय डिफरन्स असेल? मित्रांनो,
पहिलं तर मी तुमचं स्वागत करतो. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे बंद करूया आपण. मागणीच्या या YouTube मित्रांनो channel. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कसं आहे माहिती आहे, या लोकांचं नेटवर्क खूप मोठं असतं आणि या याच्यामध्ये लोक हॅकर्स असतात, यामध्ये म्हणजे दरोडेखोर लोक असतात. हे तुम्हाला दगाफटका करू शकतात. खूप भयान परिस्थिती आहे ही आणि ह्यांची प्रकरणं उघड केली पाहिजेत. सगळ्यांनी जागं राहा. या व्यक्तीने मला कमेंट्स केली म्हणून मी त्यांचं अकाउंट बघितलं, नाही तर मी बघणार नव्हतो. समजलं ना. तुम्ही लोकांनी मला सांगितलं पाहिजे असं असं काही काही घडतं आहे जगामध्ये. हे मला तुम्ही केव्हा सांगणार आहात? तुम्ही सांगा ना मला. आपण यांची प्रकरणं उघड करूया. हे मला कसं मिळालं? त्यांनी मला कमेंट्स केली म्हणून मला मिळालं हे. कळलं ना. मित्रांनो प्लीज सावध राहा. एकमेकांना सावध करा, तरच एक म्हणजे जी काय फ्रॉडगिरी आहे ती संपुष्टात येईल. म्हणजे लोक जागरूक राहतील. समजलं ना. मित्रांनो आवडलं तर शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचू देत आणि सगळ्या लोकांना जागं करा. धन्यवाद.